आहोत आणि मी माननीय आयुक्त महोदय इथे उपस्थित सभागृहातले सर्व मान्यवर पदाधिकारी नागरिक यांचं स्वागत करतो आणि आमचे सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे आणि उपायुक्त मोडगे यांना विनंती करतो की त्यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करावा। मी पॉइंटर घेऊन इथे उभा राहील, जसजशी सोडत सुरू होईल आणि चिठ्ठ्या टाकल्या जातील तस तसं मॅडम आपण ते आरक्षण नोंद करू। ठीक आहे, सुरू करावं। नमस्कार। उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण तुमच्या आता जे टॅबलेट दिलेले त्याच्या रिकाम्या जागेमध्ये पण आरक्षण तुम्ही घेऊन ठेवलं तर मग ॲट द एंड ऑफ द आरक्षण आपल्याला ते जाहीर करताना तुम्हाला अनुसूचित जाती महिलांकरता जी जागा आरक्षित झाली आहे ती प्रभाग क्रमांक 18 जागा क्रमांक प। नमस्कार, आपलं स्वागत आहे। सध्या आपण आहेत उल्हासनगर मध्ये। सध्या नुकतेच उल्हासनगर महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहेत। आपल्यासोबत काय नवनियुक्त किंवा आजी माजी उमेदवार उभा आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। असं टाले साहेब काय सांगतात सर? उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आज निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण सोडत जाहीर झाले आणि या आरक्षण सोडतीमध्ये एक चित्र स्पष्ट झालं की येणारा महापौर हा महायुतीचा असणार आहे। त्याच्यामुळं सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जो जोश आलेला आहे त्याचं परिवर्तन या मतामध्ये निश्चित दिसेल आणि महायुतीचा महापौर निश्चित बसेल। तर तुम्ही काय बोलता? आजचं जे आरक्षण झालं ते शासनाच्या नियमाप्रमाणे, आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांनी 50% महिला 50% पुरुष असं केलेलं आहे आणि सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यामध्ये काही जे आपले माजी नगरसेवक होते त्यांचे वार्ड बदलले गेले, जनरलचे लेडीज झाले किंवा लेडीजचे ओबीसी झाले, तर अशांना पण चान्स आहे। परंतु आता येणारी जी महापालिका आहे या महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल, जसं आता टाले साहेब बोलले की महायुतीची सत्ता येईल, तर त्यामध्ये आम्ही सोबत असलो तर सत्ता येईल। आठवले साहेब जिकडे असतील तिकडे सत्ता असते, आठवले साहेबांचं वाक्य आहे, त्यामुळे सोबत आम्हाला घेतल्याशिवाय सत्तेमध्ये जाऊ शकत नाही। कदाचित महापौर जर ओबीसी झाला, महिला ओबीसी, तर मग टाले साहेबांना चान्स आहे ओबीसी महापौर। तर तुम्ही काय बोलता? आज 2025 निवडणूक आज आरक्षण सोडत होती, त्यामध्ये जे काही आरक्षण महानगरपालिकेच्या वतीने जे जाहीर झालेलं आहे त्या आरक्षणामध्ये या निवडणुकीमध्ये नव्याने जे काही सर्व जे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये काही नवीन चेहरे तर काही जुने चेहरे आणि असा काहीतरी बदल निश्चितच घडेल अशी अपेक्षा करतो।